नमस्कार. आजची सकाळ इतर सकाळपेक्षा जरा वेगळी होती. आज जायचं होतं पोहेगावला. सो आम्ही आवरून सकाळी निघालो. रस्त्यात हा उसाच्या रसाचा घाणा दिसला, तर उसाचा रस प्यायला आम्ही थांबलो होतो. पोहेगावला जाताना कोरडा कॅनल बघून प्रत्युष मला म्हणाला की मम्मा, हा कोरडा कॅनल बघून माझ्या घशाला कोरड पडली आहे. पोहेगावला पोचतो तोच कळालं की गहू काढायला हार्वेस्टर आलेलं आहे. सो मग ते हार्वेस्टर बघायला प्रत्युषला तर फारच मजा आली. हार्वेस्टरने गहू काढला, मग तो घराकडे घेऊन येत होता. थोडा गहू काढून हार्वेस्टर घराकडे यायचा. पहिले तर तो भूस खाली ओतायचा आणि मग नंतर गहू तो ओतायचा. तर आता हार्वेस्टर जेव्हा यायचं तेव्हा मी पोर्चमधून व्हिडिओ काढत होते. तिथे बसलेले असताना मला एक क्षण असं वाटलं, अरे आता अंगावर येतो की काय. खूपच पुढे तो आला, कारण त्याला गहू ओतायचे होते. एका साईडला तो अशा प्रकारे गहू ओतत होता. सर्व गहू ओतून झाल्यानंतर तो परत माघारी गेला, कारण उरलेले गहू त्याला काढायचे होते. प्रत्युषला तर हे बघायचंच होतं. त्याची एक्झाम झालेली होती, सुट्टी लागलेली होती, तरी त्यावेळेस त्याला येता आलं नाही. पण नेमकंच आज आम्ही आलो आणि हार्वेस्टरही आलेलं होतं आणि त्याला सर्व काही बघता आलं, त्याचा आनंद घेता आला. आता ते हार्वेस्टर पुन्हा शेतात चाललं आहे गव्हाच्या, आणि उरलेला गहू तो आता काढून परत येऊन सर्व भूस आणि गहू काढून घेईल. अशा प्रकारे हे मशीन फिरत होतं. इथे पोहेगावची विहीर आहे, त्यात तुम्ही पाणी बघू शकता.